नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज। तर आज आपण आलेलो आहोत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष पोपट भानुसे यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी। तर ही चर्चा नेमक्या कोणत्या विषयावर असणार आहे? आता एकाच एक लढत जी सुरू होती, तर आता पहिल्यांदाच ही चुरशीची लढत आहे ज्यामध्ये आपल्याला घासाघासी दिसतेय। पण यांनी आता 2 दिवसांपूर्वी म्हणजे तिकडचे काही कारण असतील ज्यामुळे त्यांनी निशिकांत दादांना आता पाठिंबा देत आहेत। मग नेमकं त्या पाठिंब्यामागची कारण काय आहेत किंवा कोणती अशी गोष्ट झाली ज्यामुळे नाराज होऊन त्यांना हा निर्णय घ्यावा लागला, हे आपण त्यांच्याशी चर्चा करून जाणून घेणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार। तर मला सगळ्यात अगोदर तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जो निर्णय घेतलात निशिकांत दादांना पाठिंबा देण्याचा, तो निर्णय तुम्हाला योग्य वाटतोय का? म्हणजे त्याबद्दल तुम्हाला काही खंत वाटते का की नाही? सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांना स्मरून सांगतो की बाळासाहेब एक कट्टर हिंदुत्ववादी होते। तसं बघितलं तर त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी कधी युती केलं नाही, हे एक पहिलं कारण। आणि उद्धव साहेबां ते परत शिवसेना ही फुटली, त्यांचं दुर्लक्ष झालं, ही दुर्दैवी बाब आहे। पण एक हिंदुत्व म्हणून आम्हाला योग्य वाटलं आणि महायुतीच्या सरकारला आम्ही पाठिंबा जाहीर केला। महायुतीचे उमेदवार आहेत निशिकांत दादा, त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर केला। मग महाविकास आघाडी सोडून तुम्ही महायुतीला पाठिंबा जाहीर करण्यामागचं काही ठोस कारण आहे का? ठोस कारण आहेच ना। आता 35 वर्ष झालं जयंत पाटील नेतृत्व करतात इथं, पण तसं बघितलं तर 35 वर्षात कुठलाही विकास झालेला नाही इथं। MIDC असेल तर कारखान्याचं बघितलं तर काटामारे आहे, त्रिकोरी प्रमाण दर नाही। जवळजवळ 35 वर्ष झालं इथला मतदार जो आहे तो पूर्ण नाक दाबून हुक्क्यांचा मार असा प्रकार आहे। साधं आमचा विरोधक आहे तिथं, पण त्यानं जर आमच्याशी बोलायचं म्हटलं तरी सुद्धा तो आमच्याशी धाडस करत नाही की बाबा साहेबाला जाऊन कोणतरी सांगेल तिथं। म्हणजे एवढे त्यांचे दडपशाही आहे। शेवटी लोकशाही आहे, लोकतंत्र आहे। आपण आपलं मत कुणाला द्यायचं हे आपण ठरवायचं आहे। तुम्ही किरकोळ कारणासाठी गरीब लोकांना का वेठीस धरता? त्यांचं बांधा राजकारण। मग उसाचा प्रश्न असेल, सोसायटीच्या एखादं कर्ज प्रकरण असेल, ती सगळी तोंड बघून करायचं। आता आम्ही विरोध करतोय, तुम्हाला सांगायचं आता महाराष्ट्र न्यूजचं मी स्वागत करतो की तुम्ही माझा इंटरव्ह्यू घ्यायला आला। आज आम्ही त्या महाविकास आघाडीमध्येच होतो। कर्जमाफी झाली असताना आता तुम्ही दक्षिण भाग सोसायटी इथं आपल्या इथं आहे, तिथून तुम्ही लिस्ट कधीही मागू शकता। त्यामध्ये जयंत पाटील यांच्या गटाचे जवळजवळ 99% लोक आहेत। किती? 99। एकाची 35 लाख रुपये कर्जमाफी झाले। मी रेग्युलर शेतकरी आहे, माझं रान लयत 1.5 एकर आहे माझ्या वाटतं। आमचं 50,000 रुपये सुद्धा माफ झालेलं नाही। आम्ही रेग्युलरमध्ये ते उद्धव साहेबांनी ते जाहीर केलं आणि दुर्दैवानं उद्धव साहेबांनी ती खुर्ची खाली करावी लागली आणि वेगळं परत महायुती सरकार आलं। अशा ह्यांच्या म्हणजे मुद्दाम त्यांना त्रास द्यायचा, टार्गेट करायचं। रेग्युलरमध्ये आहे आम्ही। उद्धव साहेबांनी माफ केलं तर बाबा रेग्युलर शेतकऱ्यांचे 50,000 आमची यादीला नाव पण आहे। पहिली यादी प्रस्तावित झाली त्यात आमचं नाव आलं नाही, दुसरी यादी झाली त्यात आमचं नाव आलं नाही, तिसरी यादी ज्या वेळेला येणार होती तो पण ही सरकार गडगडलं आणि उद्धव साहेबांची पाय उतार व्हावं लागलं। मग आता महाविकास आघाडी आणि महायुती गट दोन्ही गट असतात प्रमाणाच्या बाहेर सक्रिय आहेत। दोन्ही गट आपापल्या परीने हवे तसे प्रयत्न करतात, प्रयत्नांची पराकाष्ठा करतात। यामध्ये तुमची प्रचाराची व्यक्तिगत भूमिका कशी असणार आहे? तुम्ही तुमची भूमिका कशा प्रकारे पार पाडणार आहात या सगळ्यात? आता तुम्ही चांगला प्रश्न विचारला। आमची वैयक्तिक भूमिका, यांनी जी केलेली कामं आणि दादानी केलेली कामं यातली तफावत आम्ही मतदारांनी पटवून दिले। जवळजवळ आमचा पाठिंबा जाहीर झाल्यापासून आम्ही जवळजवळ 4 दिवस झालं प्रचारात सक्रिय आहे। लोक उत्स्फूर्तपणे आम्हाला साथ देतात। बाबा तुम्ही पाठिंबा दिला, चांगलं झालं। म्हणजे आत्ताची जी कंडिशन आहे, एकाशी एक लढत, महत्त्वाचा विषय, एकाशी एक लढत। त्यांच्यातली सुद्धा असा महाराष्ट्र न्यूजला मला सांगायचं आहे,
की प्रचाराला ज्यावेळेला आम्ही बाहेर पडलो तिथं काय काय ठिकाणी गेलो, त्यांच्या गटाच्या सुद्धा लोकांना गेलो, भाऊ आम्ही तुम्हाला मत देतो, पण आम्ही आता इथं काही बोलत नाही, आम्ही तुम्हाला करून दाखवतोय, असं काय काय ना आम्हाला थंब पण केलेलं आहे त्यांच्या लोकांनी. फक्त आम्हाला बोलता येत नाही, आम्ही कुठं गुंतलोय त्यात. मग तुम्ही म्हणजे तुम्ही जे आता मला म्हटलात की त्यांना बोलता येईना, उघडपणे व्यक्त होता येईना, म्हणजे कुठेतरी त्यांच्या मनात भीती आहे, बरोबर? 100%. मग ती भीती काढण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न केलेत का? म्हणजे बाबा आता कसं झालं, आम्ही पण जे ग्राउंड रिपोर्ट घेतोय त्यानुसार आमच्या पण असं निदर्शनास आलं की आम्हाला जे पाहिजे ते करणार, फक्त आम्हाला सांगता येत नाही. मग अशा प्रकारची तुम्हालाही समस्या आल्या असतील, मग त्यासाठी तुम्ही काय उपाय शोधला? आम्हाला समस्या, आम्ही त्यांच्या गटाला कधीच घाबरत नाही. आम्ही त्यांना कायम खुलं आव्हान दिलेलं. परवा तर भाषणात त्यांना खुलं आव्हान दिलं, तुम्ही 100 बिल काढलं नाही, किती 100 रुपये, शेतकरी पूर्ण नाराज आहे. आणि आपल्या तालुक्यात बघितलं तर 80% लोक शेतकरी आहेत. तुम्हाला 100 रुपये बिल का काढता आलेलं नाही? आज महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना आणली, महिलांच्या नावे जे काही 1500 रुपये, जवळजवळ मला वाटतं एका एका घरी 25-25 हजार रुपये आलेत महिलांना, त्यामुळे दिवाळी त्यांना करता आली. आणि आज कारखानदारी तुमची एवढी मोठी आहे, एकतर काटामारी आहे ती तुम्हाला कोण विचारत नाही. साधं इथं वजनदार करून आपण जर ट्रॅक्टर नेला तिथं, त्यांचाच नगरसेवक मला भेटला होता परवा, की असंच सांगितलं की मी ट्रॅक्टर इथं वजन करून पुस्तक घेऊन गेलो. त्यावेळेला पेरदादा चेअरमन होते, पेरदादांना लगेच फोन केला, असा आपल्याच नगरसेवकाचा ट्रॅक्टर तिथं वजन करून आणलेला. पेरदादा स्वतः त्यांना मेसेज आल्यावर परत तिथं आले कारखान्यात, त्याला तिथं झापला तिने, ट्रॅक्टर इथं कशाला घेऊन आलं, तुझ्या परड्यात खाली करता तिथं. तुमचं योग्य वजन जर असतील, आज तुमच्याच कार्यकर्ते एवढा आणलं तर बाकी जनतेचं काय असेल? त्यांना आम्ही त्यावेळेला खुलं आव्हान केलं, 100 रुपये जर द्यायला तुमच्याकडे जर पैसे नसतील, आम्ही तुम्हाला लोकवर्गणी काढून तुमची जी अमाऊंट आम्हाला सांगा, त्या पद्धतीने तुम्हाला ती पैसे आम्हाला तुम्हाला पोच करतो. पोच केल्यानंतर मग तुम्ही शेतकऱ्याला 100 बिल द्या. मग तुमच्या गटात जे प्रचाराचं आता वादळ फिरतंय सगळीकडे, पूर्ण अष्टनगरीत जे वादळ फिरतंय, म्हणजे ते कोणकोणत्या फाट्यांमार्फत फिरतंय? असे कोणकोणते फाटे आहेत की वेगवेगळ्या पद्धती आहेत? कोणकोणत्या पद्धती तुम्ही स्वीकारताय? कोणकोणत्या पद्धतीने तुम्हाला सगळ्यात फास्ट रिस्पॉन्स भेटतोय? म्हणजे प्रचार सभा, कॉर्नर सभा, असे काय रणनीती आहे तुमची आता? तर आमच्या कॉर्नर सभा आम्ही करायला जातो, पण आमच्या सभाच होऊन जातात तिथं. आमचं नियोजन असते कॉर्नर सभेचं, पण लोक उत्स्फूर्तपणे आम्हाला साथ देतात. कुठनं लोक आता आम्ही 500 परवा पुढच्यानं नियोजन केलं, लोक आली 700-800. म्हणजे लोकांचं एवढं अंतर्गत कलर चालू आहे की एवढं ह्याचा आसमान दाखवायचं. जी वळवा तालुक्यात आजपर्यंत जो अन्याय झाला आहे, तेव्हा तो अन्याय जी जागा दाखवण्यात आता वेळ आली, त्यामुळे लोक आम्हाला उत्स्फूर्तपणे पाठिंबा देतात. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी चर्चा केलीत. आमच्या चॅनल मार्फत तुम्ही तुमचं मत जनतेला सांगण्याचा एक जो निस्वार्थ प्रयत्न केलात, त्याबद्दल आम्ही आमचा चॅनल आणि आमचे संपादक श्रेयस शिरायकर तुमचे आभारी आहोत सर. तर माझी मुलाखत घेतली महाराष्ट्र, त्याबद्दल धन्यवाद, आभार.